भानुदास एकनाथ 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 अगं थांब अगं बाय 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 बरं झाली ग बाई तू आली अगं मी तुझीच वाट पाहत होते कवा धर ना कशाला काय भानदास एकनाथ करायला वाट येडे तुला काय कळतं भानदास एकनाथ मधलं मला काही कळत नाही अगं ते नाथांच्या पंजोबाचं नाव आहे बरं ते सगळं सोड बरं झालं मी तुझी वाट पाहत होते मला तुला घेऊन जायचंय बघ अगं कुठं मी असं कुठं बी कोणाबरोबर येत नाही बाई नाही मी चालले मसनात चाल माझ्या बरोबर तू बी जा मेली तूच अगं मला तुला कुठं घेऊन जायचं माहिती का कुठे मला तुला आषाढी वारीला पंढरपूरला घेऊन जायचंय पंढरपूरला हो पंढरपूरला कशाला घेऊन जायचंय पंढरपूरला कशाला जात असतात अगं 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे जर चुकवायचे असेल तर त्या पंढरपूरला जायचं आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं अगं एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग वारा लागे मनुष्य देहीचा अगं 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकून तुला हा मानवी देह मिळाला तो कोणामुळे मिळाला तर त्या पंढरपूरच्या पांडुरंगामुळे मिळाला अगं मग त्याचं दर्शन घ्यायला चाल की माया बरोबर पंढरपूरला तू असं म्हणती येऊ म्हणती हा ये ना अगं पण पंढरपूरला आल्याच्या नंतर मला जे पाहिजे ते भेटल का काय तुला गांजा चरस अफीम तुझ्या तोंडात पडतील किडे तुझ्या मग काय लागतंय तुला तू भगवंताचं नामस्मरण करायला चालली मलाही देव भेटला पाहिजे पण रस्त्यामध्ये खास खळगे नसले पाहिजे बरं आग नसणार तू माया संग चाल मी बाईलाच भक्ती मार्गावर चालणारी बाई आहे माया बरोबर तू जर आली ना तुझा मार्ग सुखकर होईल चाल माया बरोबर चाल अगं बाया हे वय पंढरपूर आग बघ कसे लोक जमले पंढरपुरामध्ये बघ कसे चंद्रभागा तीर दिसतंय पांडुरंगाची ती सावळी मूर्ती दिसती वारकरी दिसायला लागलेत मला सकल संतांचं दर्शन व्हायला लागलं ग माय आले ग पंढरपुरात संतांचं दर्शन घेतलं सकल संतांचं दर्शन घेतलं पण माझी पांगडी झाली ना काय झाली तुझी अग या शेजारणीन कोणी अग या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया हिला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया आणि पंढरीची वाट मोठी दाड आणि चालू पायाले माझ्या वाड अगे काय वांगाळ बोल राहिली पंढरीची वाट लई द्वाडण आणि चालून आले तुझ्या पायाला फोड अगं मग परमेश्वर प्राप्ती काही अशी होत नसती काय फोड फुटून परमेश्वर भेटत असतो अगं बाई परमेश्वर भेटण्यासाठी खडतर मार्गाने प्रवास करावाच लागतो अगं सकल संतांनी देखील खडतर मार्गाने प्रवास केला लोकांच्या शिव्या शाप खाल्ले दगड धोंडे खाल्ले आणि तेव्हा कुठं त्यांना परमेश्वर प्राप्ती झाली बाई या फोडाचं काय घेऊन बसली का परमेश्वर असा काय साधा सोपा बाजारातला भाजीपाला आहे का तुला सोप्यात मिळायला अगं बाई या फोडाचा काही विचार करू नको आता तू ह्या चंद्रभागा तीरी आली ना अगं ह्या चंद्रभागा तीराची जी वाळू आहे ना या मऊ वाळूत या पाण्यात तू तुझे पाय टाक नामस्मरण घे आपाप तुझे फोड नाहीशे होतील ग बाई या चंद्रभागेचं गढूळ पाणी नाही प्याले मी मंगळवाणी आगे
काय बोलून राहिली? ह्या चंद्रभागेचं पाणी गढुळवाणी आणि नाही पिली तू अमंगळवाणी. अगं बक्की किती घाण आहे त्याच्यामध्ये. कोणी आंघोळ करतय, कोणी पाय धुतय, कोणी हात धुतय. नाही लोकांचं ते चुकतं, मला मान्य आहे. लोक तिथेच आंघोळ करतात, लोक तिथेच कपडे धुत्यात, लोक तिथेच आपल्या लहान लहान पोरांना आंघोळी घालतात, लोक तिथेच चंद्रभागा तीराला शौचास बसतात, हे मला कळतात. प्रदूषणाचा ऱ्हास होतोय हे मला, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय हे मला कळतंय. पण तू जे बोलते ना गढूळ पाणी, तर पाणी गढूळ नाही, तुझं मन गढूळ झालंय म्हणून तुला ते चंद्रभागेचं पाणी गढूळ दिसतंय. तू काय कर, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण तू तुझ्या मनाला प्रसन्न करून घे, तुझ्या मनाला शुद्ध करून घे. आणि तुझं मन कशाने शुद्ध होईल माहितीये का? घोडाच्या घोडपागात लोळल्यानं. कशानं? घोड्याच्या घोडपागात. नाही मला तर असं वाटायला लागले तुला पंढरपुरात आणूनच मी चूक केली. अगं मन कशाने शुद्ध होतं माहिती का? मन परमेश्वराच्या भक्तीने, पांडुरंगाच्या नामस्मरणाने मन प्रसन्न होतं, शुद्ध होतं. ते स्मरणाने, नामस्मरणाने तू आधी मन शुद्ध करून घे आणि मग तुला हे गढूळ झालेलं पाणी सुद्धा स्वच्छ दिसायला लागेल. आणि पहिलं तरी तुला सकल संतांच्या दिंड्या दिसतील गे. अगं काय पहिलं तरी दिंड्या दिसतील? या पंढरपुरामध्ये, या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा, अन बसायला मला कुठं राहिली नाही जागा. तुझं काय बसायचं घेऊन बसली तू? अगं या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा का माहितीये का? अगं पांडुरंगाला तुळस ही फार प्रिय आहे. सकल संतांनी पांडुरंगाच्या गळ्यात तुळशीची माळ घातली, पांडुरंगा चरणी तुळस वाहिली. आणि तुळस आपल्या अंगणासमोर का असते याचं एक वैज्ञानिक कारण माहितीये का? माहितीये ना मला. कारण तुळशीचं झाड हे आपल्याला ऑक्सिजन पुरवत असतं. बाई त्या ऑक्सिजन मुळेच तुझी दाढी वाढली बघ. एवढा पवित्र ऑक्सिजन मला मिळतो, त्या ऑक्सिजन पायी माझी दाढी लांब लांब लांब. म्हणूनच म्हणते या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा, आणि बसायला मला कुठं राहिली नाही जागा. या शेजारणीनं कोणी 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 अगं टकले तूच. या शेजारणीनं वर नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं केलं ग बया, या शेजारणीनं केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. जणी म्हणे आयशा बाया, अहो जणी म्हणे आयशा बाया, आणि जन्मा येऊन गेल्यात वाया. या बघ जनाबाईच्या ह्या भारुडातलं हे जे शेवटचं चरण आहे ना, हे तुला लागू होतं. अगं जनी म्हणे आयशा बाया आणि जन्मा येऊन गेल्या वाया. कशामुळं वाया गेल्या? की त्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही, त्यांनी कधी नामस्मरण केलं नाही. अगं एवढंच काय, तुला जगद्गुरु तुकोबारायांचं सांगतं, त्यांनी पंढरीचा महिमा सांगताना काय सांगितलंय बघ. अवघीत तीर्थी घडली एक वेळा, अवघीत तीर्थी घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची डोळा देखील या. म्हणून कुठल्या बायका वाया गेल्या, कुठल्या बाया वाया गेल्या? ज्या कोणी पंढरीची वारी केली नाही त्या तुझ्यासारख्या बाया वाया गेल्या, असं संत जनाबाई सांगतायत ग माय. माझ्याही लक्षात आलं बाई. जनाबाई म्हणते या वाया गेलेल्या बाया कोण आहेत? कोण कोण? काम, क्रोध, मद, मत्सर आणि लोभ याचे काही षडयंत्र माणसाला लागलेले आहेत, हे षडयंत्र समाजाला लागलेले आहेत. या षडयंत्रापासून आपण दूर राहावं आणि आपले जे कुकर्म आहेत ते भगवंताच्या चरणी लीन करावं, आणि तरच आपल्याला मोक्ष सिद्धी होते किंवा भगवंत प्राप्त होतो. आणि म्हणूनच मी म्हणते काय या शेजारणीनं, अगं कोणी ग कोणी कोणी? तू 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 मी का? तूच ग. अगे तुझा जन्म सार्थकी लागला आज माझ्यामुळे. मी तुला पंढरपूरला घेऊन आले आणि या सकल संतांचं तुला दर्शन घडवलं, पांडुरंगाचं दर्शन घडवलं. अगं तुला पवित्र चंद्रभागे स्नान करून तुझ्या जीवनाचं सार्थक केलं ग. म्हणूनच तर म्हणते या शेजारणीनं बरं केलं ग बया,
या शेजारणीनं बर केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया तिला पंढरीला नेलं ग बया तिला पंढरीला नेलं ग बया या शेजारणीनं बर केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया तिला पंढरीला नेलं ग बया तिला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की झालंय काय? अहो याला भूत लागलं. भूत लागलं? हा. मी पळतो मग. अहो तुम्ही समजता तसं हे भूत नाहीये. मग संत एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडामध्ये दोन भूतांचं वर्णन केलंय. एक म्हणजे सुबुद्धीचं भूत आणि दुसरं म्हणजे कुबुद्धीचं भूत. ज्याला सुबुद्धीचं भूत लागतं त्याची उत्तर प्रगती होते आणि ज्याला कुबुद्धीचं भूत लागतं त्याचा सर्वनाश सत्यनाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एकनाथ महाराज आपल्या भारुडात काय म्हणतात? काय म्हणतात? भूत जबर मोठं ग बाई भूत जबर मोठं ग बाई जबर मोठं ग बाई भूत जबर मोठं ग बाई भूत जबर मोठं ग बाई भूत जबर मोठं ग बाई झाली धडपण करू गत काही 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 हरी भूत जबर मोठं ग बाई 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 भूत जबर मोठं ग बाई. अहो लिंबू नारळ कोंबडा उतारा माहितीये का तुम्हाला? याला लिंबू नारळ कोंबड्याचा उतारा केल्याशिवाय हे भूत जात नाही. अहो लिंबू नारळ कोंबड उतारा अहो लिंबू नारळ कोंबड उतारा आणि या भूताने धरिला थारा. अहो महाराज महाराज अहो एवढं नात्यांचं चांगलं भारूड चाललंय आणि तुम्ही काय मध्येच नारळ कोंबडा उतारा जरा लोकांना समजेल असं उमजून सांगा ना. बरोबर आहे. नाथ महाराज म्हणतात की लिंबू नारळ कोंबड्याचा उतारा केल्याशिवाय हे भूत जाणार नाही. बरोबर आहे. अहो अहमरूपी लिंबू ज्याच्या अंगामध्ये अहमपणा आहे गर्व आहे असं अहमरूपी लिंबू जे आहे ते भगवंता पुढे चर कापायचं आणि दोन्ही दिशेला फेकून द्यायचं. बरं. दंभरूपी कोंबडा ज्याचा गर्वाने फुगा फुगतो असा दंभरूपी कोंबडा भगवंता पुढे कापायचा आणि भावनायुक्त नारळावरच्या खिशा काढायच्या. त्या खिशा काढून भगवंता पुढे जर ते श्रीफळ वाढवलं तर त्यामुळे आपल्याला भगवंत प्राप्त होतो. आणि म्हणून एकनाथ महाराज आपल्या भारुडात म्हणतात काय? अहो लिंबू नारळ कोंबड उतारा अहो लिंबू नारळ कोंबड उतारा आणि या भूताने धरिला थारा. भूत जबर मोठं ग बाई भूत जबर मोठं ग बाई जबर मोठं ग बाई भूत जबर मोठं ग बाई भूत जबर मोठं ग बाई भूत जबर मोठं ग बाई झाली धडपण करू गत काही 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 झाली धडपण करू गत काही. हरी
नाथ महाराजांनी आपल्या भारुडामध्ये 2 भूतांचं वर्णन केलंय, बरं. सुबुद्धीचं भूत आणि कुबुद्धीचं भूत. हा. अहो भूत लागले ध्रुव बाळाला, अहो भूत लागले ध्रुव बाळाला, आणि उभा तो अरण्यात ठेला. अहो महाराज, हा. पण ध्रुव बाळ तर केवढूच छोटस बाळ, त्याला कसं काय भूत लागलं? अहो त्याला लागलं सुबुद्धीचं भूत. बरं. ध्रुव बाळ हा उत्तानपाद राजाचा मुलगा. हा. त्याला 2 बायका, एक सुरुची आणि दुसरी सुनीती. सुरुची आवडती आणि सुनीती नावडती. बरं. आवडतीचा उत्तम, नावडतीचा ध्रुव. एक दिवस ध्रुव आणि उत्तम खेळत खेळत असताना त्यांचे वडील राजगादीवर बसले होते, सिंहासनावर बसले होते. तेव्हा उत्तम जाऊन वडिलांच्या मांडीवर बसला. ध्रुव बाळाला वाटलं आपणही त्यांच्या मांडीवर जाऊन बसावं, म्हणून ध्रुव बाळ त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. सावत्र आईने ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवर बसलेलं पाहिलं. तिच्या मनामध्ये द्रोह आला, क्रोध आला. ती म्हणे या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार माझ्या मुलाचा उत्तमचा आहे, ध्रुवाचा नाही. तिने ध्रुवाचा हात धरला, ध्रुवाला खाली ओढलं. ध्रुव रडत 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 आपल्या आईकडे गेला. आईला सांगितलं, आई त्या सावत्र आईने मला असं का केलं, वडिलांच्या मांडीवरून मला का काढलं? आई बोलली, बाळा भगवंताने जसं आपल्याला ठेवलं तसंच राहायला पाहिजे. म्हणे कुठे तुझा भगवंत? आई म्हणे चराचरामध्ये भगवंत आहे. म्हणे मला त्याला भेटायचंय. आई म्हणाली की अशाने तुला भगवंत भेटणार नाही, त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते. ध्रुव बाळाने तपश्चर्या केली, भगवंत त्याला प्राप्त झाले. भगवंताने त्यांना विचारलं, बाळा तुला काय पाहिजे? ध्रुव बोलला, देवा मी राजाचा मुलगा, धन द्रव्य संपत्ती पैसा अडका माझ्याकडे भरपूर आहे, पण माझ्या सावत्र आईने मला वडिलांच्या मांडीवरून खाली ओढलंय. मला असं आढळ स्थान द्या की तेथून कोणीही मला ओढू शकणार नाही. भगवंताने तथास्तु म्हटलं. आजही आपण जर उत्तर दिशेला पाहिलं तर एक तारा चकाकताना दिसतो. तो तारा म्हणजे दुसरा तिसरा कोण आहे? तो म्हणजे ध्रुव तारा. ध्रुव तारा. हे कशामुळे घडलं? कशामुळे? हे सुबुद्धीच्या भूतामुळे घडलं. वा वा. ज्याला सुबुद्धीचं भूत लागतं त्याची अशी उत्तर प्रगती होते. म्हणूनच मी म्हणतो, काय? अहो भूत लागले ध्रुव बाळाला, अहो भूत लागले ध्रुव बाळाला, आणि उभा तो अरण्यात ठेला. भूत जबर मोठ गबाई, 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 भूत जबर मोठ गबाई. झाली धडपण करू गत काही, झाली धडपण करू गत काही, आणि धडपण करू गत काही, आणि धडपण करू गत काही, झाली धडपण करू गत काही, झाली धडपण करू गत काही, आणि धडपण करू गत काही, आणि धडपण करू गत काही. भूत जबर मोठ गबाई, भूत जबर मोठ गबाई, भूत जबर मोठ गबाई, भूत जबर मोठ गबाई. भूत जबर मोठ गबाई, भूत जबर मोठ गबाई, भूत जबर मोठ गबाई, भूत जबर मोठ गबाई. एका जनार्दनी हे भूत, अहो एका जनार्दनी हे भूत, आणि इथे तिथे सदोदित. अहो महाराज, हा. असं कसं भूत? इथं तिथं सदो तिथं, जरा इसकाटून सांगा आम्हाला. अहो हे 2 भूत आहेत ना, हा. हे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये सगळीकडे आहेत. बरं. आता आपल्या जवळची जी 2 भूत आहेत, हा. मी आता या लोकांवरती सोडतो. लोकांवरती? हो, या प्रेक्षकांवरती सोडतो. IBN लोकमतच्या सगळ्या श्रोत्यांच्या समोर सोडतो. ती घाबरतील ना? घाबरणार नाहीत. मग ज्यांनी सुबुद्धीचं भूत घेतलं हा. त्यांची उत्तर प्रगती होईल, असं का? आणि ज्यांनी कुबुद्धीचं भूत घेतलं हा. त्याचा सर्वनाश सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून लोककला अकादमी तर्फे हा. आम्ही सामाजिक सलोखा एकत्र राहावा म्हणून या नाथ महाराजाच्या भारुडातून तुमचं प्रबोधन करत आहोत, तुमचं उद्बोधन करत आहोत. त्यामुळे तुम्हाला लोकबोध होईल. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात? एका जनार्दनी हे भूत, अहो एका जनार्दनी हे भूत, आणि इथे तिथे सदोदित. भूत जबर मोठ गबाई, 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 भूत जबर मोठ गबाई. झाली धडपण करू गत काही, 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 झाली धडपण करू गत काही. भूत जबर मोठ गबाई, 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 भूत जबर मोठ गबाई.
बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वभाव दुरितक्रम म्हणजे स्वभावाला औषध नाही. माणसाला जन्माला येते वेळेस जो स्वभाव मिळालेला असतो तो स्वभाव त्याचा आयुष्यभर जात नाही. आणि याच स्वभावाचं चित्रण जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या स्वभाव या भारुडातून मांडलेला आहे. ऐका तर स्वभाव आधी होता वाघ्या अहो आधी होता वाघ्या दैवयोगे झाला पाग्या हो त्याचा येळकोटे हो 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 त्याचा येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना 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 हा मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहिना 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 मूळ स्वभाव जाईना. बघा आधी तो काय होता. आधी तो दिमडी वाजून डफ वाजून खंडोबाची गाणी म्हणायचा असा तो वाघ्या होता. पण त्याचं नशीब असं फळफळलं दैव बलवत्तर नशीब असं फळफळलं आणि तो वाघ्याचा पाग्या झाला. पाग्या म्हणजे काय घोड्याच्या अश्वशाळेतील राखणदार घोड्याच्या तबेल्यातील राखणदार. तो राजाच्या राजदरबारी घोड्याच्या अश्वशाळेतील राखणदार झाला पाग्या झाला. मग आता तरी त्याने ती नोकरी व्यवस्थित करावी ना. पण नाही ह्या गाड्याला दिमडीची डफाची आठवण झाली की हा रात्री उठायचा दिमडी घ्यायचा डब घ्यायचा आणि ती वाजवून रात्रभर खंडोबाची गाणी म्हणायचा. याच्याने काय व्हायचं याच्याने त्या घोड्यांच्या झोपा मोडायच्या आणि ज्या वेळेस लढाईला जायची वेळ यायची घोडे आपले माना टाकून द्यायचे. राजाने विचार केला अरे बाबा असा पाग्या काय कामाचा म्हणून राजाने त्याला त्या पाग्याच्या नोकरीवरून काढून टाकलं. हे कशामुळे झालं तर त्याचा मूळ स्वभाव हा वाघ्याचा होता असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि म्हणून काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात त्याचा येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना 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 हा मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना याचा येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी अहो आधी होती दासी पट्टराणी केले तीसी तिथे हिंडणे हो हो तिथे हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना तिथे
तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना हा मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना हा मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना 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 मूळ स्वभाव जाईना बघा काय सांगताय जगद्गुरु तुकोबाराय. आधी ही काय होती? आधी दासी होती. राणीच्या दरबारात ही दासी होती, पण नशीब आपलं जोरावर होतं तिचं नशीब. ती दासीची पट्टराणी झाली. अहो मग पट्टराणी झाल्यानंतर तरी हिनं राज्याचा कारभार नीट बघावा ना, राणीसारखं वागावा ना. पण नाही, हिला आठवण झाली की आपण दासी आहोत. हिने काय करायचं? एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, दुसऱ्या खोलीतून तिसऱ्या खोलीत, तिसऱ्या खोलीतून चौथ्या खोलीत, अशी खोल्या खोल्यामध्ये फिरायची आणि याची त्याची कागाळी करीत बसायची, याची त्याची कंप्लेंट करीत बसायची. लोकांनी विचार केला अशी पट्टराणी काय कामाची, म्हणून तिला पट्टराणी पदावरून काढून परत दासी बनवली. हे कशामुळे झालं? कारण तिचा मूळ स्वभाव जगद्गुरु तुकोबाराय सांगतात दासीचा होता आणि तो मूळ स्वभाव तिचा जात नव्हता. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणताय? तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना 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 हा मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना 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 मूळ स्वभाव जाईना आधी होता ग्राम जोशी. अहो आधी होता ग्राम जोशी, राज्यपद आले त्यासी त्याचे पंचांगे हो याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना हा मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना बघा गावोगावी ज्योतिष सांगत फिरणारा एक ज्योतिषी होता. घ्या ज्योतिषी बघून घ्या, घ्या भविष्य बघून घ्या, घ्या हस्तकाच्या रेषा घ्या, मस्तकाच्या रेषा घ्या, पोटावरच्या रेषा घ्या, पाठीवरच्या रेषा बघून घ्या. असं प्रत्येकाचं भविष्य सांगत फिरणारा एक ग्राम जोशी होता. पण नशीब काय, पांडुरंगाची कृपा झाली, परमेश्वराची कृपा झाली, आई वडिलांचा आशीर्वाद तर मागे होताच. या ग्राम जोशाला राज्यपद मिळालं. तो एका राज्याचा राजा झाला. मग याने राजा झाल्यानंतर राज्यकारभार नीट करावा ना. पण नाही, आपलं हे सकाळी सकाळी उठायचं, आपली ती पिशवी गळ्यात अडकवायचं, ते पंचांग घ्यायचं आणि अख्ख्या राज्यभर, अख्ख्या गल्लीभर, अख्ख्या गावभर फिरून यायचं. घ्या ज्योतिषी बघून घ्या, घ्या भविष्य बघून घ्या, घ्या IBN लोकमतचं भविष्य फार उज्ज्वल आहे. ते चॅनल फार भरभराटी करील आणि त्या चॅनलची फार वृद्धिंगी होईल, वृद्धिंगत होईल. त्या चॅनलला फार यश मिळेल. आता जेवढं मिळतंय त्याच्यापेक्षाही जास्त मिळेल, असं ते बोंबलत सुटायचं अख्ख्या गावभर. लोकांनी विचार केला असा राजा काय कामाचा. लोकांनी त्याला राजा पदावरून काढलं आणि परत ग्रामजोशी केलं. हे कशाहून झालं, कशामुळे झालं? कारण त्याचा मूळ स्वभाव जो होता तो ग्रामजोशाचा होता, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तो त्याला कधी सुटला नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतायत? त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना
त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना हा मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना त्याचे पंचांग राहीना 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 मूळ स्वभाव जाईना. आणि सगळ्यात शेवटी जगद्गुरु तुकोबाराय स्वतःविषयी सांगतात. काय सांगतायत नीट लक्ष देऊन ऐका. आधी होता संत संग अहो आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन हरी हरी माऊली. बघा जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत आधी त्यांचा जो संघ होता तो संतांबरोबर होता. ते संतांच्या संगतीत राहायचे म्हणून त्यांना नामस्मरणाची गोडी लागली, भक्तीची गोडी लागली, पांडुरंगाला भेटण्याची आस लागली. आणि असं करता करता ते संतांच्या संगतीत राहून स्वतः पांडुरंग झाले. आणि मुळात मनुष्य जात सकळ जन्मताच भजनशील. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो भजनशीलच असतो, पण तो जन्माला आल्यानंतर विसरून जातो. कारण विसरण्याचं कारण एकच असतं, माझी आई, माझा बाप, माझा भाऊ, माझी बहीण, माझी बायको, माझे पोरं. बाबा सगळे तुझेच आहे, पण ज्याने तुला जन्माला घातलं ना त्याला तू विसरून गेलाय. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्याला ज्यावेळेस ही आठवण होते की मी जन्मताच भजनशील आहे, मला संतांच्या संगतीत जाऊन भजन करायचं आहे आणि पांडुरंगाला भेटायचं आहे, त्यावेळेस हा त्याचा स्वभाव जागृत होतो आणि तो भजनात तल्लीन होतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतायत, काय सांगताय हो त्याचे भजन हो हो त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना 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 हा मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन 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 राहीना मूळ स्वभाव जाईना. जय हरी जय हरी जय हरी. भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ. गचपटीच्या गोळ्या घे ना बाबा. ए दादा अरे अरे कोण आहे येडी बाई, कोण आहे? ए तुझा बाप येडा, तुझी आई येडी, तुझा आजा येडा, तुझी आजी येडी, तुझा अख्ख खानदान येडो, पण मी नाही येडी. मी मस्त चालली होती, येतो का माझ्याबरोबर? हा 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 हा
काय झालं बाई? माझा तो चंदन शिवे नावाचा नवरा हरवला. कोण हरवला? गणेश गणेश चंदन शिवे नावाचा नवरा हरवलाय. घरी 9-10 पोरं आणि 11व 12व पोटात टाकून कुठं गेला काही कळाना. होय होय होय, घरी 9-10 पोरं. तुला हम दो हमारे दो काही कळत का? मी कुठल्याच नियमात बसत नाही. हम दो नाही ना हमारे दो नाही. मी फक्त नामस्मरणाच्या नियमात बसते भाऊ. तू इकडं कुठं निघाली? मी काही चालले ना, मी पंढरपूरच्या वारीला चालले. पंढरपूरच्या वारीला चालले. आणि तू काय म्हणला रे, मी येडी आहे का? अरे बाबा, मी साधी सुधी वेडी नाहीये. मी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची येडी आहे. असं मला पडलाय भौतिक जगाचा इसर आणि मला हरिनाम स्मरणाचं येड लागलंय. आणि म्हणून मी काय म्हणते अन वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता हिला, वेडी वेडी म्हणता हिला. वेडी म्हणता मला, तुम्ही भोळी म्हणता मला, वेडी म्हणता हिला, कोणी भोळी म्हणता हिला. अहो वेडी म्हणता मला, तुम्ही भोळी म्हणता मला, वेडी म्हणता हिला, कोणी भोळी म्हणता हिला. वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता हिला, वेडी वेडी म्हणता हिला. अहो 8 दिवसा बाजारी जाते, 50 केळी मोजून आणते. अहो आतला गाभा सोलून खाते आणि ह्या नवऱ्याच्या हाती टरपल देते. वा वा, बरी तू येडी नाही, तू चांगली शानी वेडी दिसतेस मला. कसं काय कसं काय? म्हणजे तू 8 दिवसाला बाजाराला जाते, 50 केळं मोजून आली ती, आतला गाभा तू खाती आणि नवऱ्याला सालपट देती. तू येडी का शानी? बाबा तुला काय कळलं बघा आमच्या नाथ महाराजांच्या भारुडातलं अध्यात्म. बर, अरे मी 8 दिवसा कुठल्या बाजाराला जाते माहितीये का? कोणत्या? मी 8 दिवसा त्या आषाढी कार्तिकीच्या पंढरपूरच्या बाजाराला जाते. बर, तिथून मी अखंड हरिनाम स्मरणाच्या ह्या 50 केळी मोजून आणते. आतला गाभा मी खाते, म्हणजे भावभक्तीचा गाभा मी खाते आणि विकल्पाच्या ह्या साली या नवऱ्याच्या हातात देते. अशी मी येडी आहे. अन वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता हिला, वेडी वेडी म्हणता हिला. अव वेडी म्हणता मला, तुम्ही भोळी म्हणता मला, वेडी म्हणता हिला, कोणी भोळी म्हणता हिला. अव वेडी म्हणता मला, तुम्ही भोळी म्हणता मला, वेडी म्हणता हिला, कोणी भोळी म्हणता हिला. वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता हिला, वेडी वेडी म्हणता हिला. अहो 8 दिवसा भोळीची नहानी, हंडाभर पाणी मोरवा मोरवा लोणी. अहो दसरा दिवाळी दादूला नहानी, मोरवा भर पाणी शिंपी शिंपी लोणी. तू येडी आहेस का? तुला 8 दिवसाला आंघोळ, हंडाभर पाणी, मोरवा भरलो न, आणि हे सगळं करताना तुझं नवऱ्याचं प्रेम कुठं चुलीत जात का? आगे मला सांग, हे रोज लोक आंघोळ करतात, गुलाब पाण्यानं आंघोळ करतात, वेगवेगळ्या पाण्यानं आंघोळ करतात, वेगवेगळ्या साबणी आंघोळीला वापरतात, वेगवेगळे शॅम्पू आंघोळीला वापरतात, पण त्यानं नुसतं वरचा मळ जातोय. अगं मनाचा मळ त्या पाण्याने, त्या शॅम्पूने, त्या साबणीने जातोय का? अगं मनाचा मळ घालवायचा असेल त्या आषाढी कार्तिकीच्या वारीला जायचं. तिथून अखंड हरिनाम स्मरणाची एक साबण येतील, ती आणायची आणि तिनं ह्या मनाचा मळ घालवायचा. अरे भाऊ, म्हणजेच मन शुद्ध करायचं. जे अशुद्ध असलेलं मन आहे ना, ते शुद्ध करायचं, ते देखील नामस्मरणाने. कारण माणसाचं मन जर अशुद्ध असेल तर माणूस क्रुद्ध होतो, आणि तेच मन जर नामस्मरणाने शुद्ध झालं तर माणूस बुद्ध होतो. सांग मला, तुला काय व्हायचंय? मला बुद्ध व्हायचंय.
व्हायचंय. बुद्ध व्हायचंय ना, मग माझ्या येडीचं ऐक तू. मी काय म्हणतो, तो नवऱ्याचं नाव काय? माझ्या नवऱ्याचं नाव तुला ऐकायचंय का? ऐक. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, आणि अनिल कुंबळेचं नाव घेते विराट कोहली माझा लवर. काय असं नाव आहे? नाश्त्यात केली कारली, नाश्त्यात केली कारली, आणि म्हणून विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफी हारली. अशी मी वेडी आहे, अन वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता हिला, वेडी वेडी म्हणता हिला. अव वेडी म्हणता मला, तुम्ही भोळी म्हणता मला, वेडी म्हणता हिला, तुम्ही भोळी म्हणता हिला. वेडी म्हणता मला, तुम्ही भोळी म्हणता मला, वेडी म्हणता हिला, कोणी भोळी म्हणता हिला. वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता मला, वेडी वेडी म्हणता हिला, वेडी वेडी म्हणता हिला. बोला पुंडलिक वरदे हरी ज्ञानदेव महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय.